राज्यभर महापालिका निवडणुकांचं मतदान पार पडतंय आणि याचा आढावा घेत घेत पिंपरी चिंचवडमध्ये रोहित पवार मिसळीवरती ताव मारतायत आणि ते मिसळीवरती ताव मारत असतानाच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यंदा त्यांना मतदार भाव देणार आहे की आणखी कशाला भाव सुटलेला आहे आणि भाजपने जे डाव टाकलेत ते डाव उलटवून इथं त्यांची सत्ता येणार आहे का। दादा, मिसळवरती ते ताव मारताय तर मतदारांनी भाव दिलाय का यावेळेला तुम्हाला? 100% भाव दिलेला आहे। वातावरण बघूनच मन इतकं प्रसन्न झालं की एका कार्यकर्त्याला विनंती केली की एक फार चांगली मिसळ पिंपरी चिंचवडमध्ये मिळते, तिथं आपण जाऊ। निवांत असल्यामुळे इथं येऊन आता मिसळ खातोय, नागरिकांशी बोलतोय। पण एक गोष्ट मात्र आहे की इथं फिरत असताना इलेक्शन कमिशनचा कारभार जर बघितला तर या मिसळ सारखा आहे, गोंधळच गोंधळ। म्हणजे सगळं मिक्स केलंय त्याच्यामध्ये काय की जे आपले मशीन्स असतात ABCD अशा पद्धतीने लावावं लागतात। तर A पहिला D नंतर, पण इथं काय झालंय की D आधी मग B मग असं काहीतरी गोंधळ तिथं झालेला आहे। दुसरा विषय आपण जर बघितला तर याच्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांचं क्वालिफिकेशन हे जे आता समजा आमचा एक उमेदवार आहेत 29 नंबरला, तर ते ग्रॅज्युएट आहेत, दाखवताना त्यांना 9वी पास दाखवलेलं आहे। मशीन्स बंद आहेत, बऱ्याच ठिकाणी स्लो चालतायत आणि काही ठिकाणी तर त्या मशीनवरचा टाइम हा आपल्या टाइमपेक्षा 15 मिनिटं पुढे तिथं दाखवण्यात आलेला आहे। काही ह्याच्यात बूथवर जे तिथं भाजपचे कार्यकर्ते आहेत ते तिथं त्या 100 मीटर मध्ये पावत्या वाटतात। हे गोंधळ खूप मोठे आहेत। दुसरा सगळ्यात मोठा गोंधळ काय, नागरिक येऊन मतदार येऊन आम्हाला विचारतायत की आमचं मतदान तर या बूथवर होतं, आता सापडेना। जसं गणेश नाईकांचं नेते मंत्री असताना सुद्धा झालं, त्यांच्या नातेवाईकांचं म्हणजे गणेश नाईकांचं नावच सापडेना आणि त्यांच्या नातेवाईकांची नावं हे विभागून आहेत। तसंच काहीतरी इकडे झालेलं आहे। आडनाव बघून टोन बघून लोकांचं मतदान हे ठिकठिकाणी विभागलं गेलेलं आहे, जेणेकरून ते लोक मतदान करायला येणार नाही, कंटाळा करतील। हातावरचं पोट असल्यामुळे त्याचा फायदा हा भाजपला कुठेतरी होईल। त्यामुळे एवढं सगळं करून सुद्धा भाजप काय सत्तेत येणार नाही। पण दादा ज्या पद्धतीने प्रचार करत होते, आम्ही ज्या पद्धतीने बोलत होतो, हे सगळं ऐकल्यानंतर मात्र भाजपला मिरची झोंबली असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळेच त्यांचे स्थानिक नेते भाजपचे फार खालच्या लेवलला जाऊन एकेरी जाऊन तिथं आता टीका करत होते कालपर्यंत, आणि काल रात्री तर भाजपकडनं एका मताला 5,000 रुपये दिलेत अशी चर्चा आहे। म्हणजे आता मताला भाव सुटलाय म्हणताय तुम्ही? भाव 5,000 रुपये एका मताला भाजपकडनं। आणि का, आता एक तुम्ही समजून घ्या, सुरुवातीला म्हणत होते आम्ही 100च्या पुढे जाऊ भाजप, नंतर म्हणले 125च्या पुढे जाऊ, आता तर म्हणायला लागले की आमचा नगराध्यक्ष झाला तरी खूप, अशी परिस्थिती, महापौर झाला तरी खूप। म्हणजे कुठं ना कुठं तरी आता भाजप घाबरलंय आणि जेवढं एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही पैसा काढता त्याचा अर्थ हे दोन स्थानिक नेते जगताप आणि लांडगे यांना जाणवलंय की आपल्या हातातून ज्याच्यातून आपल्याला पैसा मिळतो ती गोष्ट म्हणजे महानगरपालिका आता जाणार आहे, आणि म्हणून काल रात्री खूप मोठ्या प्रमाणात पैसा त्यांनी वाटला। पण किती काय केलं ते लोकांनी ठरवलंय की राष्ट्रवादीची सत्ता या महानगरपालिकेमध्ये आणायची। खरं तर फोडाफोडीपासून ते अगदी अजितदादांनी ज्यांना एजन्सी म्हणून नेमलेलं आहे अरोरा यांच्यावरती जी कारवाई झाली तिथपर्यंत भाजपनं अनेक डाव टाकलेले आहेत। काय वाटतंय आता तुम्हाला? काय आता कुठं ना कुठं तरी भीती असल्यामुळेच अशा पद्धतीने डाव टाकतात असं आपल्याला म्हणावं लागेल। वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा ज्या आयपॅक नावाची कंपनी जी तिथं तृणमूल काँग्रेसचा नियोजन नाही तर त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करत होते, इलेक्शनचं रणनीती ते डिझाईन करत होते, त्यांच्यावर पण कारवाई झाली ईडीची। इथं पोलिसांची कारवाई अजितदादांच्या एजन्सीवर झाली। मग कुठं ना कुठं तरी एक भीती आहे आणि एक भाजपला आता कळायला लागलेलं आहे की एवढं सगळं करून सुद्धा लोक काय आपल्याबरोबर राहत नाही। तर आपण बघतोय की रोहित पवार मिसळीवरती ताव मारतायत, ताव मारता मारता ते म्हणतायत की मताला पण भाव सुटलेला आहे। आणि हा भाव का सुटला तर जो अजित पवारांनी इथं प्रचार केला आणि त्या प्रचारानंतर भाजपला मिरची लागली, आणि ही मिरची लागल्यानंतर नेमकं मतदाराला काय भावलंय हे पण आपल्याला पाहावं लागणार आहे। आणि पुढच्या काही तासामध्ये म्हणजे उद्याच चित्र स्पष्ट होणार आहे की मतदारांनी नेमका कौल कुणाला दिला। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजीमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।